दिनांक 15 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास माथेरानमधील प्रसिद्ध लुईजा पॉइंट येथील दरीमध्ये 500 फूट अंतरावर रत्नागिरीहून आलेल्या दाम्पत्याचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे। माथेरानमध्ये दिनांक 11 जुलै रोजी पार्थ काशीनाथ भोगटे वय वर्ष 46 आणि लक्ष्मी भोगटे वय वर्ष 46 हे रत्नागिरी राजापूर येथील दाम्पत्य फिरायला आले होते, परंतु ते येथून अचानक बेपत्ता झाले होते। या दाम्पत्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नव्हता, त्यामुळे पोलीस त्यांचा शोध घेत होते। अखेर शोध मोहीम संपली असून या दाम्पत्याचे मृतदेह अत्यंत धक्कादायकरित्या दरीत सापडलेत। सायंकाळी दर्शनासाठी जात असल्याचं सांगून हे जोडपं हॉटेल ब्राईटलँड मधून निघालं होतं। दुसऱ्या दिवशी हे जोडपे परतले नसल्यानं हॉटेल अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे हॉटेल प्रशासनानं पोलिसांना कळवलं। त्यानंतर स्थानिक पोलिसांनी या जोडप्याचे फोटो व्हॉट्सअॅपवर प्रसारित केले। त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे जोडपे इको पॉइंटकडे जाताना शेवटचे दिसले होते। त्यानंतर या जोडप्याचं लोकेशन दरीजवळ सापडलं। माथेरानची सह्याद्री रेस्क्यू टीम तेव्हापासून या दाम्पत्याचा शोध घेत होती। अखेर सोमवारी बचाव पथकाला या जोडप्याचे मृतदेह लुईसा पॉइंट येथील दरीत सापडले। लुईसा पॉइंट येथील 400 ते 500 फूट खोल दरीमध्ये हे मृतदेह असल्याने त्यांना बाहेर काढणं म्हणजेच एक दिव्य होतं, परंतु माथेरान रेस्क्यू टीमच्या मदतीनं हे मृतदेह बाहेर काढण्यात आले। माथेरानमध्ये जोरदार पाऊस होता आणि त्या पावसामध्ये हे मृतदेह काढणे फार जोखमीचं काम होतं, परंतु माथेरान रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून हे मृतदेह बाहेर काढले। या घटनेची नोंद माथेरान पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू अशी करण्यात आली असली तरी अधिकचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने, तपासिक अंमलदार गणेश गिरी, दाखल अंमलदार आरवी रामदास व इतर पोलीस करतायत। रायगडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल शेंडे म्हणाले की प्रथम दृष्ट्या या जोडप्याला शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्याचं समजतं। रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे म्हणाले, पोस्टमॉर्टम रिपोर्ट येईपर्यंत आम्ही कोणताही निष्कर्ष काढत नाही। आधी मृतदेह तपासणे आवश्यक आहे, त्यानंतर पुढील तपास केला जाईल। एका दिवसातच आम्हाला चित्र स्पष्ट होईल। माथेरानमध्ये लुईजा पॉइंट येथे यापूर्वीही घातपाताचे त्याप्रमाणे अघटित प्रकारही घडले आहेत, त्यामुळेच हा अपघात आहे की आणखी काही याचा शोध सध्या सुरू असून माथेरान पोलीस याबाबत अधिकचा तपास करतायत। वादळवारा लाईव्हसाठी मुकुंद रांजणे, माथेरान। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।